नमस्कार, गुड इव्हनिंग. खरं तर सुट्टीचे दिवस आहेत आणि सर्वजण सुट्टी एन्जॉय करतायत. ख्रिसमस खूप उत्साहात साजरा झाला आणि आता 31 आहे. म्हणजे हा सगळा 25 ते 31 पर्यंत सर्वजण जे आहेत ते सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. आणि सुट्टीच्या मूडमध्ये असताना सरकारी कार्यालय बंद आहेत, बँकाही काही ठिकाणी बंद आहेत आणि थंडी प्रचंड पडलेली आहे. महाराष्ट्रात 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत पारा जो आहे तो गेलेला आहे आणि थंडी सर्वत्र आहे. मुंबईतही छान थंडी आहे आणि सकाळी खूप जास्त थंडी वाढते. पण असं असताना राजकीय वर्तुळात मात्र गरमागरमी सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोप. दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे आज महाराष्ट्रातले शेतकरी, किसान सभेचे शेतकरी जे आहेत ते दिल्ली बॉर्डरवर पोहोचले. मी अजित लवलेंशी बोललो आणि त्यांना विचारलं की तिथे किती थंडी आहे. तर प्रचंड थंडी आहे, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत तिथे तापमान आहे. मग मी विचारलं त्यांना की तुम्ही कसे राहत आहेत, कसे आहेत. म्हणजे ते असं म्हणतात की जसं मिळेल तसं आम्ही सगळं राहतो आहे. आणि तब्बल 10 किलोमीटरपर्यंत शेतकरी जो आहे, शेतकऱ्यांचा जो जथ्था आहे तो त्या सिंधू बॉर्डरच्या इथे बसलेला आहे. सिंधू बॉर्डरपासून दिल्लीच्या इथे जायला त्यांना तब्बल 2 ते 2.5 तास लागले होते. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही कारण तिथे नेटवर्क जामर लावलेले आहेत सरकारने. आणि हे पहिल्यांदाच होतं की कुठल्या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी जामर लावलेले आहे. एक महत्त्वाची बातमी, नरेंद्र मोदी यांच्याशी 30 तारखेला जी 29 तारखेला जी आहे एक बैठक शेतकऱ्यांनी ठेवलेली आहे. शेतकरी असं म्हणतात की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. नरेंद्र मोदी हे तिथे बसलेले आंदोलनकर्त्याशी चर्चा करत नाहीत, म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांशी करत नाहीत, पण ते राजस्थान किंवा मध्य प्रदेश इथल्या शेतकऱ्यांशी चर्चा करतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे आहे त्यातून ते चर्चा करतात. पण अखेर शेतकऱ्यांच्या संघटनांनी, त्यांच्या शिष्टमंडळाने जे आहे ते चर्चेची तयारी जी आहे ती दाखवलेली आहे. ही एक सकारात्मक बाब असू शकते. पण महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते तापलेलं आहे. आज सकाळी जेव्हा तुमची सकाळ झाली, तुम्ही चहा ब्रश करून जेव्हा चहा प्यायला सुरुवात केली असेल तर सहज तुम्ही वर्तमानपत्रावर नजर मारली असेल. आणि वर्तमानपत्र ज्यांच्या घरी येतात किंवा जे ऑनलाईन बघतात त्यांना एक बाब लक्षात आली असेल, ती म्हणजे संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली आहे, UPAवर टीका केली आहे आणि ओसाड गावची पाटीलकी अशा प्रकारचे शब्द त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर लिहिलेला आहे. आणि या शब्दाचा अर्थ घेऊन काँग्रेसचे नेते जे आहेत ते प्रचंड संतप्त झालेत आणि त्यांनी दिवसभरात अनेक प्रतिक्रिया दिल्या. त्यात रत्नाकर महाजन जे प्रवक्ते आहेत, अभ्यासू आहेत, त्यांनी एक मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. ते असं म्हणत आहेत की ज्यांचे 18 ते 20 खासदार आहेत अशांना काय नंदनवन म्हणायचं का, म्हणजे काँग्रेसचे 50 खासदार आहेत आणि ओसाडगावची पाटीलकी म्हणजे जिथे वस्तीच नाही आहे, ओसाडगाव पडलं आहे, ती पाटीलकी करते काँग्रेस, तर मग शिवसेना काय करते. म्हणजे असे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते पाहायला मिळाले. अशोक चव्हाण असतील किंवा नसीम खान यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. UPA हे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तयार झालेलं आहे, म्हणजे काँग्रेस त्याच्यामध्येही सामील झालेली आहे आणि त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा काँग्रेसवर टीका करण्याचा अधिकार नाही आहे, असं एका बिटवीन द लाईन टू द पॉईंटमध्ये काँग्रेसचे नेते संजय राऊत आणि शिवसेना यावर तुटून पडले. सध्या तरी हा माइल्ड आहे, म्हणजे फारसं काही त्यांनी विरोध दाखवला नाही आहे. ठीक आहे, हायकमांडला जे काहीतरी दाखवण्यासाठी प्रतिक्रिया द्यावी लागते तशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी केलेली आहे. पण संजय राऊत यांनी ज्या प्रकारे शेतकरी आंदोलन असेल किंवा इतर मुद्दे असतील, विरोधी पक्ष अधिक मजबूत व्हायला पाहिजे, अधिक सक्षम व्हायला पाहिजे, अशा प्रकारच्या याच्यातून ते लिखाण केलेलं आहे. शरद पवार यांना नेतृत्व दिलं पाहिजे असाही त्यांचा आग्रह दिसतोय. ठीक आहे, या सगळ्या घडामोडींमुळे सकाळचे दिवस तुमचा गेला. जसं जसं दिवस पुढे आलो आपण, म्हणजे 11-12च्या दरम्यान एक मोठी बातमी आली, ती महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत चला आठवलेजी आवाज कमी येतो असं ते म्हणतात, मी थोडंसं मोठ्याने बोलतो. तर काँग्रेसची बातमी सांगितल्यानंतर काँग्रेसचं अपडेट मी तुम्हाला सांगितलं सामनाचं, त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रिया. आता एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध ईडीची नोटीस आली आहे.
असं बातमी आल्यानंतर त्या माध्यमांमध्ये बातम्या चालल्या. आम्ही मॅक्स महाराष्ट्रावरती बातमी दाखवली, त्यावर एकनाथ खडसे यांना आपण प्रश्न विचारला. तेव्हा सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मला काय ईडीची वगैरे नोटीस आलेली नाहीये आणि ही ईडीची नोटीस आलेली नाही असं ते सांगत असताना दुपारी मात्र त्यांनी कबूल केलं की होय, मला ईडीची नोटीस आली आहे, मी 30 तारखेला जाणार आहे आणि जी माहिती विचारतील ते देणार आहे. आता प्रश्न उरतो की एकनाथ खडसे नेमकं काय करणार आहेत. एक तुम्हाला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना एकनाथ खडसे यांनी असं म्हटलं होतं की ईडी जर तुम्ही मागे लावली तर मी तुम्हाला सीडी दाखवेल. याचा अर्थ असा होता की ईडी सीडी म्हणजे काही प्रकरणं बाहेर काढतील, भाजप नेत्यांची काही प्रकरणं बाहेर येतील आणि गदारोळ उठेल असा एक अर्थ काढला जात होता. एकनाथ खडसे हे 40 वर्ष भाजपमध्ये होते. आताही 2-3 वर्ष सेना भाजपच्या सरकारमध्ये होते, त्यामुळे अनेक प्रकरणं त्यांना माहीत आहेत. अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, विरोधी पक्षनेते होते, महसूल मंत्री होते आणि त्याच्यामुळे त्यांचा अभ्यास जो आहे तो दांडका आहे. जे अभ्यासू नेते ओळखले जातात त्याच्यामध्ये एकनाथ खडसे यांचं नाव आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अनेक प्रकरणं येतील अशी अपेक्षा होती. पण एकनाथ खडसे यांनी अत्यंत संयमीपणे आता उत्तर दिलं, ठीक आहे, मी माहिती त्यांना देईल आणि ही चौकशी पुण्यातील भोसरी येथील भूखंड जो आहे तो विकत घेतल्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीस पाठवली आहे. एकनाथ खडसे यांचा दावा आहे की पत्नीच्या नावाने हा भूखंड आहे, रेडी रेकनरच्या म्हणजे सरकारी नियमानुसार जे काय पैसे भरायचे त्यानुसार मी हा खरेदी केला आहे, म्हणजे त्यांनी त्यांच्या पत्नीने हा भूखंड खरेदी केलेला आहे असा खुलासा एकनाथ खडसे करतात. दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील माजी महसूल मंत्री आणि जे आता प्रदेश अध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे, ईडी ही स्वतंत्र संघटना आहे, स्वतंत्र व्यवस्था आहे आणि तुम्हाला जर ईडीची नोटीस आली असेल तर तुम्ही त्याची माहिती दिली पाहिजे आणि तुम्हाला सीडी लावायची असेल तर तुम्ही लावा. म्हणजे आता थेट चंद्रकांत पाटील हे एकनाथ खडसेंच्या विरोधात बोलत आहेत. सुरुवातीच्या काळात चंद्रकांत पाटील हे खडसेंच्या विरोधात बोलताना थोडंसं माइल्ड बोलत होते, सॉफ्ट बोलत होते. सुधीर मुनगंटीवारही सॉफ्ट बोलत होते. पण आता मात्र एकनाथ खडसे हे आक्रमक झालेत आणि त्याला उत्तर देण्यासाठी सर्वजण भाजपचे नेते तयार आहेत. ही महत्वाची बातमी. आता प्रश्न उरतो की ईडीची नोटीस कुणाकुणाला आली आहे. ईडीची नोटीस ही प्रताप सरनाईक यांना आली आहे. रत्नाकर गुट्टे जे रासपचे आणि भाजपच्या सोबत संलग्न संघटना पक्ष म्हणून काम करतात भाजपच्या सोबत. महादेव जानकरांचा प्रश्न आहे, राष्ट्रीय समाजसेवी पक्ष रासपा, तर याचे ते आमदार आहेत आणि त्यांना शेतकऱ्यांचे पैसे घेतले आणि ते बुडवले या कारणावरून ईडीची नोटीस आली आहे. प्रताप सरनाईक यांना टॉप सिक्युरिटीच्या मध्ये त्यांना 7 कोटी रुपयांचा फायदा झाला, त्याचा काही हिशोब दिला नाही म्हणून विहंग त्यांचा मुलगा, पूर्वेश त्यांचा मुलगा आणि प्रताप सरनाईक या तिघांना नोटीस आली आहे. संजय राऊत यांनी याचा उल्लेख केला आहे की शिवसेनेच्या अनेक नेत्यांना या नोटिसा आलेल्या आहेत आणि या नोटिसा ज्या आहेत हे बळाचा वापर केला जातोय आणि सर्व विरोधी पक्षांनी यामध्ये एकत्र आलं पाहिजे. तुम्हाला बाहेरचा आवाज येत असेल कारण मुलं खेळत आहेत, तरी मी थोडंसं मोठ्या आवाजात तुमच्याशी चर्चा करतो. आता प्रश्न उरतो की एकनाथ खडसे नेमकं काय करते. तर एकनाथ खडसे हे मातब्बर नेते आहेत भाजपचे. त्यांच्या अधिकारात अनेक निर्णय झालेले आहेत. त्यांच्या अधिकारात अनेक मुख्यमंत्र्यांकडून जे फायली पास होतात त्या सुद्धा त्यांच्या नजरेखालून गेल्या असतील. आता ते सीडी लावणार का अशा प्रकारचं एक शंका किंवा तुम्हाला उत्सुकता असेल तर एक लोढा नावाचे गृहस्थ आहेत, जामनेरचे आहेत आणि त्यांना हाताशी धरून एकनाथ खडसे हाताशी धरून म्हणण्यापेक्षा त्यांची मदत घेऊन गिरीश महाजन यांच्यावर BHR घोटाळ्यासंदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. गिरीश महाजन यांनी जो भूखंड आहे, एक भूखंड, तो अत्यंत स्वस्त दरात घेतला, त्यांना कसा मिळाला असा प्रश्न जो आहे तो एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला होता. पण एकनाथ खडसे यांच्याकडे किती पुरेशी माहिती आहे. एक दावा असा केला जातो की देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही काम करताना किंवा भाजपच्या सरकारने कुठेही आपण अडकणार नाही अशा प्रकारची एक दक्षता घेतली होती. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या हातात काही लागणार नाही असं एक मत व्यक्त केलं जात आहे. 2-3 गोष्टी आहेत की विनोद तावडे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा इतर जे मंत्री असतील, या मंत्र्यांवरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक आरोप करण्यात आले होते. त्या सर्वांची चौकशी झाली आणि त्या सर्वांना क्लीन चिट दिली होती. एकनाथ खडसे यांच्या संदर्भातही भोसरीच्या भूखंडाच्या संदर्भातही
चौकशी झाली होती आणि त्या चौकशीचा अहवाल निर्दोष आहे अशा प्रकारचं मत एकनाथ खडसे अनेक वेळा भाषणात व्यक्त करतात. आता तर मग त्यांच्याकडे काय राहिलं अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित होतो. एकनाथ खडसे यांच्या हातामध्ये 2-3 मुद्दे येऊ शकतात. ते म्हणजे मेट्रोच्या संदर्भात जे काही निर्णय झाले, कोस्टल रोडच्या संदर्भात जे काही निर्णय झाले, हाऊसिंगच्या संदर्भात जे काही निर्णय झाले, या निर्णयांच्या संदर्भात काही माहिती जी आहे ती एकनाथ खडसे यांच्या हातात येऊ शकते. दुसरं, साखर कारखाने जे आहेत, काही साखर कारखान्यांना गेल्या 5 वर्षात म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येऊन त्याच्या आधी काही वाटप करण्यात आलं होतं आणि संभाजीराव निलंगेकर असतील यांच्या संदर्भात जी काही आरोप झाले होते त्या आरोपाच्या संदर्भात अनेक माहिती जी आहे ती एकनाथ खडसे यांच्याकडे असू शकते असं सूत्रांचं म्हणणं आहे. पण आता ती ठोस आहे का किंवा नाहीये, किंवा फक्त एकनाथ खडसे हे फक्त आरोप करतायत आणि भीती दाखवतायत का, तर याला थोडासा दुजरा मिळू शकतो. जर एखादं प्रकरण काढायचं असतं तर एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच काढलं असतं असंही जाणकार सांगतात, असंही पत्रकार जे राजकीय वर्तुळात काम करत असतात ते पत्रकार सांगतात. त्यामुळे 30 तारखेची जी काही नोटीस आहे त्या नोटिसीला उत्तर दिल्यानंतर एकनाथ खडसे नेमकं काय करतात, कुठली शिडी लावतात हे कळणार आहे. पण तुर्तास या 30 तारखेपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत एकनाथ खडसे हे कुठलीही शिडी लावणार नाही. पण 31 तारखेनंतर मात्र काही प्रकरणं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील असं जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आजचा दिवस हा आरोप प्रत्यारोप, एकनाथ खडसे काय म्हणतायत, चंद्रकांत पाटील काय म्हणतायत, संजय राऊत काय म्हणतात यावर गेला आणि लोकांची तुमची आमची उत्सुकता जी आहे ती ताणली गेली. पत्रकारांनी याच्या संदर्भात अनेक वेळा एकनाथ खडसेंना खोलवर विचारलं की तुमच्याकडे काही प्रकरणं आहेत का, तर त्यांनी आत्तापर्यंत नकार दिलेला आहे. त्याची 2 कारणं असू शकतात. एक तर त्यांच्याकडे पुरेशी माहिती नाही आहे किंवा योग्य वेळ आल्यावर ते बाहेर काढतील, ही प्रकरणं जी आहेत ते बाहेर काढतील. जलसंपदा जो विभाग आहे तो गिरीश महाजन यांच्याकडे होता आणि जलसंपदा विभागाचे जे टेंडर्स आहेत ते मंजूर करताना गेल्या 5 वर्षात जलयुक्त शिवाराच्या संदर्भात जी काही टेंडर्स आहेत किंवा जे काही काम दिलं गेलं त्या संदर्भात काही माहिती घेऊन पुढच्या महिन्यात एकनाथ खडसे आपली सीडी म्हणजे माहिती लोकांपुढे आणू शकतात. हा जरा दिवसभराची एक महत्त्वाची बातमी, जी काँग्रेसची बातमी, संजय राऊत यांचा अग्रलेख आणि काँग्रेसच्या प्रतिक्रिया या तुम्हाला सांगितलं. आत्ता एक महत्त्वाची बातमी जी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भात आहे. मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमीच ॲग्रेसिव्ह राहिली आहे, आक्रमक राहिली आहे. मनसे स्टाईलनी ती पुढे जाते आणि अनेक वेळा अनेकांना माघार घ्यावी लागते. तशी माघार आज ॲमेझॉनने घेतलेली आहे आणि ॲमेझॉनने लवकरच मराठीमध्ये आम्ही ॲप सुरू करू, मराठी भाषा ॲमेझॉनवर लावू, अशा प्रकारची ग्वाही जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिली असल्याचं अखिलेश चित्रे जे आहेत मनसेचे नेते त्यांनी दिलेलं आहे. खरं तर ॲमेझॉन असेल किंवा इतर ज्या कंपन्या असतील या सर्व कंपन्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर साऊथमध्ये म्हणजे दक्षिणेमध्ये तुम्ही त्यांची भाषा वापरता, उत्तरेमध्ये हिंदी भाषा वापरता किंवा इतर भाषा वापरता, तर महाराष्ट्रात अशा प्रकारची मराठी भाषा वापरायला काय हरकत आहे, हा मुद्दा ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ते काय लक्षात घेत नाही आणि त्यामुळे राज ठाकरे यांना मुद्दा मिळतो, त्यांच्या नवनिर्माण सेनेला मुद्दा मिळतो आणि जे राजकारणात अपेक्षित नाही आहे ते होण्याचा प्रयत्न केला जातो. आता या सगळ्या गोष्टीमध्ये ॲमेझॉनने चर्चेची तयारी दाखवली आहे. महाराष्ट्रातील जे त्यांचे अधिकारी आहेत ते अधिकारी फार बोलले नाही, पण दिल्लीतील त्यांच्या अधिकाऱ्यांनी, ॲमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी मनसेशी संपर्क साधला आणि या संदर्भात आम्ही लवकरच पाऊल उचलू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे. खरं तर ही गोष्ट जी आहे ती राजकारणापलीकडची आहे आणि मनसे स्टाईलला आमचा कुणाचाही पाठिंबा नाही आहे, पत्रकारांचा पाठिंबा नाही आहे. जे पत्रकार कायद्याने चालतात, संविधानाने चालतात, अशा तोडफोडीला कुठल्याही प्रकारचा पाठिंबा मॅक्स महाराष्ट्रही देत नाही आणि कोणी पत्रकार जो सजग पत्रकार आहे, तटस्थ पत्रकार आहे, तो कधी देत नाही. पण कायदा जर मराठी वापरण्याचा असेल तर कायदा हा अंमलात आणलाच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह जो आहे तो आम्ही करत असतो. त्यामुळे या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत. आणखी काय बातम्या आहेत, आणखी एक शेवटची जाता बातमी तुमच्यापर्यंत मी देतोय ती म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करायचं की काय यावर गंभीरतेने चर्चा सुरू आहे. मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करायचं का या संदर्भात गांभीर्याने चर्चा सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर ही चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर ही चर्चा सुरू आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर. याचं कारण असं आहे
की ब्रिटनमध्ये जी नवीन कोरोना आलेला आहे त्याची भीती संपूर्ण जगाला वाटते. WHO ने त्या प्रकारचे सिग्नल दिलेले आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत कोरोनावर चांगली मात मिळवली आहे. धारावीमध्ये आज एकही रुग्ण नाही आहे. आज आणि काल एकही रुग्ण नव्हता. पण कोरोना वाढू नये, जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना वाढू नये, त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. असं जर करायचं असेल तर लॉकडाऊन करावा लागेल का, तो अंशतः करायचा की पूर्ण करायचा, यावर मोठी चर्चा सरकारी पातळीवर सुरू आहे. आपण ही या 2-3 दिवसाची जी सुट्टी आहे ते एन्जॉय करा. कोरोनाचे नियम जे आहे सरकारने पाळून दिले ते पाळा. 31 तारखेला जल्लोष करू द्या, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आहे. पण ही मागणी जी आहे ती कितपत मान्य होते हे पाहावं लागेल. राज्य सरकार रात्रीचा 11 ते 6 वाजेपर्यंत जो कर्फ्यू सरकारने जारी केलेला आहे त्यावर मोठी टीका झाली. कोरोना रात्रीच फिरतो का, अशा प्रकारची टीका झाली. त्यामुळे आता जल्लोष करताना त्याची परवानगी द्यायची का, दिली तर किती द्यायची, अशा प्रकारची एक सरकारकडे एक प्रस्ताव जो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, तो तोडे प्रस्ताव आहे, माध्यमातला प्रस्ताव आहे. त्यामुळे त्यावरही आमचं लक्ष असेल, तुमचंही लक्ष असेल. आणि सुट्टी एन्जॉय करा. थंडीमध्ये मुलांची काळजी घ्या. आणि कुठेही बाजारात फिरताना मास्क जरूर वापरा. सरकारचे नियम पाळा, एवढं आव्हान मी तुम्हाला करतो. आणखी एक महत्त्वाचं आव्हान, मॅक्स महाराष्ट्र हे तुमचं चॅनल आहे. अनेक बातम्या, त्यांचं वेगळं विश्लेषण, जी बातमी कोणी दाखवत नाही. शेतकरी आंदोलनाचे जे कव्हरेज आहे ते तुम्हाला मी सातत्याने दाखवतोय. तिथे शेतकरी कसे राहत आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे, लंगर कसा सुरू आहे, यांचा शिवाजी काळे प्रतिनिधी त्या ठिकाणी थंडीमध्ये कुडकुडत तुमच्यापर्यंत शेतकरी आंदोलनाची माहिती पोहोचवतोय. तिथे कुठल्याही प्रकारचं नेटवर्क नाही आहे हे लक्षात ठेवा. तरीसुद्धा आलेली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण हे सगळं करण्यासाठी आर्थिक बळाची गरज असते. आर्थिक बळ जर असेल तर आम्ही आणखी चांगल्या बातम्या देऊ, तुमच्यासाठी उभं राहू, तुमचा आवाज बुलंद करू. त्यामुळे मॅक्स महाराष्ट्राला तुम्ही आर्थिक मदत करू शकता. तुमचं हक्काचं चॅनल, महाराष्ट्राचा आवाज, शोषित वंचितांचा आवाज हा अधिक बुलंद करण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सोबत राहा. मॅक्स महाराष्ट्राचे आणखी सबस्क्रायबर बनवा, आणखी जे फॉलोअर्स आहेत ते बनवा, एवढीच एक विनंती. आणि मी इथेच थांबतो. आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.